ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडलं आपण ते बघणार आहोत. अर्जुन आणि सायलीच्या मॅरेज ॲनिव्हर्सरीसाठी सगळेजण जमा झालेले असतात. त्यावेळेस औक्षण करण्यात येतं. कल्पना खूप खुश असते. घरातील सर्व व्यक्ती खुश असतात. त्यावेळेस तुमची जी केस चालू होती त्याचा निकाल काय चालला, घरच्या कोर्टामध्ये प्रश्न उभा राहतो. त्याच वेळेस अर्जुन आणि सायली एकमेकांचे काम तुम्ही कशा पद्धतीने चोख पार पाडतात आणि परिवारासाठी कसं झटतात हे दोघांनाही पटवून सांगतात. दोघे निर्दोष सुटतात. चैतन्य टाळा वाजवतो. दोघे केक कापतात आणि एकमेकांना खाऊ घालतात. खूपच आनंदाचा क्षण या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सायली सर्वांना पोहे करते आणि अर्जुन चक्क सर्वांना पोहे वाढू देखील लागतो आणि स्वतः देखील खातो. खूपच आनंदाचा क्षण या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर इकडे सचिनच्या डोक्यावर टांगती तलवारच असते, ती साक्षीची. साक्षीला तो प्रश्न करतो की तुझ्या पर्समध्ये चाकू काय करतोय, तो किती धारदार होता. त्यावेळेस ती बोलते माझ्या संरक्षणासाठी मी ठेवला होता. त्यावेळेस ती बोलते माझ्या मैत्रिणीचा तो आहे, मी तिला देऊन टाकेल, तू काळजी करू नकोस. हा वारंवार बोलत असतो की तू रिटर्न कर. किती भयानक आहे हे, हिच्यापासून सावध राहावं लागेल, ही खूप डेंजर आहे असं त्याला वाटत असतं. इकडे अर्जुन चैतन्याला कॉल लावतो आणि बोलतो की आपण ऑफिसवर भेटूयात. आता ही सुमन काकूकडे जाते. सुमन काकू ज्यावेळेस तिथं असते त्याच कल्पना तिला एक पैंजण दाखवते आणि ते पैंजण मी कुठेतरी बघितलं आहे असं सुमन लगेच बोलते. ती खूप विचार करते आणि किडनॅपिंगचा क्षण आठवते. त्यावेळेस तिथे एक मुलगी आली होती आणि तिच्या पायामध्ये हे होतं. तर सायली लगेच ओळखते हे फक्त प्रियाच्या पायामध्ये आहे, नजर लागू नये म्हणून घातला असेल. तर इकडे सचिन ज्यावेळेस साक्षीशी बोलत असतो त्यावेळेस साक्षी थोडी दूर जाते आणि त्याचाच फायदा घेऊन इकडे जो क्षण बघायला तुम्हाला मिळणार आहे की अर्जुनच्या ऑफिसर चैतन्य सायलीचं कौतुक करत असतो. त्याच वेळेस सायली पाठीमागून येते आणि सर्व घटना सांगू लागते की सुमन काकूनी त्या मुलीला ओळखलं आहे कारण ती पैंजण फक्त प्रियाच्याच पायामध्ये होतं. याला देखील आश्चर्य वाटतं. याचा अर्थ तो किडनॅपिंगमध्ये सामील नागराजबरोबर ही असणारच आहे. त्याच्यावर लक्ष ठेवायला लागलं आहे. आता इकडे अस्मिता सचिनला फोन लावते. सचिन सर्व घटना विचारतो आणि सर्व घटना अस्मिता सांगते. याला डाऊट येतो की हे सर्व साक्षीनेच केलं असावं. तू मला भेटशील का असं तो विचारतो आणि सर्व घटना दोघांची फोनवर बोलताना ही साक्षी ऐकत असते. आणि आता ही काय करेल कोणास ठाऊक. दोघांची भेट होऊन देते की नाही, की अस्मिताला गाडीने उडून देते, हे तुम्हाला नेक्स्ट एपिसोडमध्ये बघायला मिळणार आहे. आता अर्जुन, सायली आणि चैतन्य हे सर्वजण महिपतकडेला असतात. चैतन्य कोर्टामध्ये जातो आणि हे पोलीस स्टेशनमध्ये थांबतात. तू का बोलत नाही हे आम्हाला काही कळत नाही आहे. साक्षी तर जिवंत नाही, मग तू कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतोय, नागराजला? त्याच वेळेस मी काही बोलणार नाही असं तो बोलतो. ही त्यावेळेस आरतुरे त्याला बोलते पण महिपत शांतच असतो, तो काहीच उत्तर देईना. आता पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की कोर्ट केस चालू होते. कोर्टामध्ये त्या रमेशला उभं केलं जातं आणि रमेश चक्क नागराजचं नाव देखील घेतो की ती गाडी ॲक्सिडेंटपुरती ही त्यांनीच दिली होती. आता त्यावेळेस रमेशला खूप प्रश्न विचारण्यात येतात. नागराजला प्रश्न पडतो की हा कोण माणूस आहे आणि हा का उभा केला आहे असं देखील अर्जुनला विचारतो देखील. मला का गुंतवत आहेस तू? त्यावेळेस तुझे पापाचे घडे भरले आहे असं सायली बोलते. त्याच्यामुळेच तो आपोआपच गुंतत चालला आहे.